स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात घंटागाडी कचरा संकलनामध्ये गैरव्यवहार होत असून याबाबत महापालिकेनं संबंधित अधिकाऱ्यांची आणि मक्तेदाराची चौकशी करून कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन महाविकास आघाडीच्या वतीनं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आलं. इचलकरंजी शहरातल्या घराघरातून घंटागाडीद्वारे कचरा संकलन आणि वाहतूक यामध्ये गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीनं आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देत महानगरपालिकेकडे या सगळ्याची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मक्तेदार कंपनी एनडीके हॉस्पिटॅलिटी LLP फलटण यांच्याशी 2 वर्षासाठी 14,62,56,500 रुपयांचा करार करण्यात आलाय. कंपनीनं 16 ऑक्टोबर 2024 पासून काम सुरू केले. मात्र प्रतिदिन लाखो रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात सेवा अपुरी असल्याचं ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावस्कर यांनी सांगितलं. महानगरपालिकेनं JCB, क्रेन, पोकलँड, घंटागाडी, टिप्पर यासाठी वर्षाकाठी सुमारे 7,34,73,074 रुपयांचं टेंडर दिलं आहे. यानुसार दररोज 1,89,277 रुपये कचरा संकलन आणि वाहतूक आणि 2 लाख रुपये यंत्रसामग्रीसाठी मक्तेदाराला दिले जातात. पण प्रत्यक्षात अनेक तक्रारी येत असून वाहनांची रिपेरी, सर्व्हिसिंग, हेल्पर नसणं, वेळेत काम न होणं, कचरा संपूर्णपणे न उचलणं अशा बाबींमुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार घंटागाडी बंद पडल्यानं नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील बावस्कर यांनी सांगितलं. तर माजी नगरसेवक सागर चाळके यांनी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीचं बिल नियमितपणे दिलं जातं, मात्र किती तास आणि किती प्रमाणात काम झालं याचं कोणतंही सुस्पष्ट रेकॉर्ड नसल्याची तक्रार असून कचऱ्याचं दर महिन्याचं प्रमाण आणि GPS यंत्रणा याबाबतही पारदर्शकता नाही. याशिवाय रिपेरी आणि सर्व्हिसिंगसाठी दिलेल्या साई सर्व्हिस कंपनीच्या बिलाचं पेमेंट झालं आहे का याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात महापालिकेचं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता असून यासंबंधी जबाबदारी निश्चित करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी आणि महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांची आणि मक्तेदाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली. इचलकरंजी महानगरपालिकेनं 11 ऑक्टोबर 2024 रोजी 14,60,00,000 रुपयाचं घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता, कचरा गोळा करणे आणि त्या कचऱ्याची वाहतूक करून कचरा डेपोवर जमा करण्याच्या कामाची निविदा नितीन D. कदम या कंपनीला त्या ठिकाणी दिली आहे. 7-8 महिन्याच्या कालावधीनंतर बघितलं तर शहरामध्ये कचरा प्रचंड मोठ्या प्रमाणावर साठतो. JCB, पोकलँड आणि क्रेनचे पैसे त्याच्यामध्ये लावले जातात. दर दिवशी 2 लाख रुपये या कामावर खर्च होतात, पण काम काही तिथं दिसून येत नाही. कुठल्याही पद्धतीचं JCB वापरल्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे या एकूण 14,60,00,000च्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचे मांडणी आम्ही आज आयुक्तांच्याकडे केली. आयुक्तांना भेटून त्या संदर्भात सांगितलं सगळी माहिती. 40 घंटागाड्याच केवळ चालू आहेत. 68 घंटागाड्या रेकॉर्डवर जरी असल्या तरी अनेक घंटागाड्या बंद असून त्या गॅरेजमध्ये झाल्यात आणि त्याचे पैसे दिले नाहीत म्हणून तो गॅरेजवाला ते सोडत नाही. असा सगळा भोंगळ कारभार महानगरपालिकेचा या ठिकाणी चालू आहे. आम्ही आयुक्तांना सांगितलं आहे याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची सारी चौकशी करा आणि भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले जे अधिकारी आहेत ज्यांनी बिलावर सह्या केल्या, मग ते आरोग्य अधिकारी असतील, SI असतील, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, जे कोणी या चेनमध्ये आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा, त्यांच्यावर फौजदारी दाखल करा आणि जनतेचा हा जो पैसा दरोड्याच्या रूपानं बाहेर चालला आहे हे कुठंतरी थांबवण्याच्या संबंधीची पावलं या ठिकाणी उचला. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की शुक्रवारपर्यंत याचा अहवाल कोल्हे मॅडम तयार करतील आणि सोमवारी आम्हाला भेटण्याच्या संदर्भात त्यांनी सूचना केली आहे. सोमवारपर्यंत आम्हाला यातनं काय नेमकं
आउटपुट येतोय तो बघून आम्ही पुढची दिशा या संदर्भामध्ये ठरवणार आहोत.